मानव धर्माचा सेवक आपण ज्यावेळेस या मार्गामध्ये येण्याच्या आधी कितीतरी नाना प्रकारचे दुःख आपल्या कुटुंबावर होतं. कुठलाही देवी देवता वैद्यवाणी डॉक्टर आपल्या दुःखाला थारा लागला नाही. म्हणून आपल्याला कोणाच्या तरी माध्यमातून कळते की एक परमात्मा एक मार्ग आहे आणि त्या मार्गामध्ये कितीही वर्षाचे दुःख असेल, वैद्यवाणी असेल किंवा शारीरिक रोग असेल, असाध्य रोग असेल, या परमात्मा एक मार्गामध्ये दूर होते आणि त्या व्यक्तीचे ऐकून आपण या मार्गामध्ये येतो. मार्गदर्शकाकडे जातो. मार्गदर्शक आपल्याला फक्त 3 दिवसाचे शब्दाचे साधे कार्य देते. त्या 3 दिवसाच्या शब्दाच्या साध्या कार्यामध्ये आपल्याला 70-75% आराम लागतो. कशी ही भगवंत कृपा. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्या परिवाराचे दुःख दूर करून त्यांना कुठंतरी वाटलं की माझ्या परिवारावर तर खूप दुःख आहे, पण माझ्यासारखे कितीतरी सेवक या पृथ्वी तलावर आहे आणि त्यांना या भगवत कृपेची गरज आहे. म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्या गरीब सेवकाकडून 1 रुपया घेतला नाही आणि ही परमेश्वरी कृपा फुकटामध्ये वाटून दिली. जर महान त्यागी बाबा जुमदेवजींनी विचार केला असता की प्रत्येक कुटुंबाकडून 1-1 रुपया काढतो आणि माझ्या त्याच्यावर प्रपंच चालेल, तर आज अदानी अंबानींच्या लिस्टमध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजींचा नंबर राहिला असता. कोणी सेवक महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या घरी निवासस्थानी आपण सर्व शेतकरी वर्गातून आहो. मित्रांनो, शेतकरी असल्यामुळे माझ्या शेतामध्ये टमाटर, मिरची, वांगे सर्व काही पीक आपण घेतो आणि सेवकांना वाटायचं की मी माझ्या बाबांच्या भेटीला जात आहोत तर त्यांच्यासाठी काही घेऊन जायचं. एका सेवकाने महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या घरी टमाटर, मिरची, वांगे नेले तर महान त्यागी बाबा जुमदेवजी त्यांना म्हणत होते की जर मी आज तुझ्याकडून हे भाजीपाला टमाटर, मिरची, वांगे घेतले तर तुझ्याकडून घेतले आणि तुझ्यासारखे कितीतरी सेवक माझ्याकडे आहेत. जर एका सेवकाकडून घेतले तर काही नाही, पण इतके सेवक आज या मानव धर्मामध्ये आहेत, जर प्रत्येकाकडून काही ना काही घेतलं तर माझ्या घरी जागा राहणार नाही, असे महान त्यागी बाबा जुमदेवजींचे विचार. कुठलाही परिस्थितीची जाणीव न करता ऊन, वारा, वादळ, पाऊस, कुठलाही हवामान असो, महान त्यागी बाबा जुमदेवजींनी खेडोपाडी जाऊन बंडी बैलाने दौरे केले आणि या भगवंत कृपेचा प्रचार आणि प्रसार केला. मानव धर्माचा सेवक जेव्हा साध्या कार्यात असतो, 3, 7, 11, 21, 41 आणि 42च्या त्यागाचे कार्य होते. सेवकांचे 9 हवन पूर्ण झाले. सेवक कालांतराने कुठंतरी जुना झाल्यावर या मानव धर्माला, या परमेश्वरी कृपेला विसरत जातो आणि दुःखाला पात्र होतो. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम, 12 खडीचं कुंपण आपल्याला दिलं आणि त्या कुंपणामध्ये जर जो सेवक राहिला, वागला, चालला तर त्याला त्याच्या पायाला काटा सुद्धा रुतणार नाही. हे महान त्यागी बाबा जुमदेवजींचे शब्द आहेत. की इतका अवाढव्य, सुंदर असा, गोड असा कार्यक्रम आज आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहोत. एकदा या खापरखेडा शाखेतील सेवकांसाठी जोरदार ताड्या होऊ द्या, कारण इतक्या कमी सेवकामध्ये इतका अवाढव्य कार्यक्रम होणं हे पॉसिबल नाही आहे. म्हणून सेवकांनी प्रत्येक गावामध्ये एकता ठेवायला पाहिजे. कोण काय करते या गोष्टीचा विचार न करता मी काय करतो, माझे कर्म कसे आहे, या गोष्टीचा प्रत्येक सेवकांनी विचार करायला पाहिजे. कारण ही भगवंत कृपा पिढोनेपिढी काम करणारी आहे. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्या मार्गदर्शनात म्हटलं आहे, इस शक्ति को कोई मिटा नहीं सकता, इस शक्ति को कोई खरीद नहीं सकता, किसी के बाप की औकात नहीं है. ये परमेश्वरी कृपा तत्व शब्द नियम पे कार्य करने वाली है. जो सेवक या तत्वशब्द नियमाला जागेल त्याच्या जीवनामध्ये प्रकाशच राहील आणि ज्यांनी या तत्वशब्द नियमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तो सेवक कधीही सामोर जाणार नाही. आज इतकी संख्या आपल्या मानव धर्मामध्ये वाढलेली आहे. संपूर्ण नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, मध्य प्रदेश, महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला चर्चा बैठक लावून दिली आहे. ती कशासाठी? कारण माझ्या मानव धर्माचा सेवक हा अडाणी आहे, त्याला तत्वशब्द नियम काय आहे त्याची जाणीव झाल्या पाहिजे. तीर्थ कसा बनवायचा, किती भुकानं तीर्थ बनवायचं, दुःख कसे दूर होतात हे या चर्चा बैठकमध्ये माहीत होते आपल्याला. कारण आजचा हा युवा सेवक हा चर्चा बैठक मध्ये येत नाही. आज प्रत्येक राजकीय व्यक्ती परमात्मा एक मार्ग काय आहे महाराष्ट्र शासनापर्यंत ही गोष्ट पोहोचली आहे. कारण जे
कार्य महाराष्ट्र सरकार करू शकलं नाही ते या महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या परमात्मा या मार्गाने करून दाखवलं.